नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी-ई-टीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. आजचा आपला जो घटक असणार आहे हा असणार आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक. आता हे जे महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत यांच्यावरती आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये काय केले जातात, 3 ते 4 प्रश्न आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये 100% विचारले जातात. मग तुमचा पेपर 1 जरी असला तरी परिसर अभ्यासमध्ये यांच्यावरती प्रश्न विचारतात, आणि तुमचा पेपर 2 असला तर ज्यांचं समाजशास्त्र आहे त्यांना याच्यावरती प्रश्न विचारतात. ठीक आहे. आता ज्यांना समाजशास्त्र आहे त्यांना पेपर 2ला याच्यावरती जास्त प्रश्न असतात, म्हणजे जवळपास 7 ते 8 प्रश्न काय असतात समाजसुधारकावरती असतात. ज्यांचा पेपर 1 आहे त्यांना 4 ते 5 प्रश्न काय असतात समाजसुधारकावरती असतात. ठीक आहे. म्हणून ज्यांना दोन्ही पेपर द्यायचे किंवा ज्यांना कुठलाही एक पेपर द्यायचा त्यांच्यासाठी सुद्धा हे काय असणार आहे, अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय विचारला जाईल पहा, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला. मग शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोणी लिहिलेला आहे, महात्मा ज्योतिराव फुले. म्हणजे महात्मा फुले यांनी काय केलेलं आहे, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे. पण तुम्हाला आता काय करायचं आहे, तर तुम्हाला महात्मा फुलेंचे बाकीचे जे काही साहित्य आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कारण कदाचित पुढचा प्रश्न शेतकऱ्याच्या आसूडाऐवजी वेगळ्या याच्यावरती विचारला जाऊ शकतो, म्हणून तुम्हाला बाकीचं लक्षात ठेवायचं आहे. मग प्रश्न विचारू शकतात की तृतीयरत्न हे पुस्तक कोणाचं आहे किंवा हे नाटक कोणाचं आहे. मग हे नाटक कोणाचं आहे, महात्मा फुलेचं आहे. पुढचा प्रश्न असू शकतो की तृतीयरत्न हे नाटक महात्मा फुलेंनी कधी लिहिले किंवा कोणत्या वर्षी लिहिले. तर ते कधी लिहिलं होतं, 1855ला. आणि हे तृतीय रत्न हे जे नाटक होतं हे कशावर आधारित आहे, तर हे समाजातील अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीवर प्रहार करणारे नाटक आहे. म्हणजे विचारू शकतात, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढचा ग्रंथ कोणता आहे, ब्राह्मणांचे कसब आहे. याच्यावरती तर वारंवार प्रश्न विचारला जातो की ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ खालीलपैकी कुणी लिहिला. मग कुणी लिहिला होता, हा महात्मा फुले यांनी लिहिला होता. कधी लिहिला होता, 1867ला. आणि याच्यामध्ये काय आहे किंवा कशाचा उल्लेख आहे किंवा याचं वैशिष्ट्य काय आहे, तर काय सामान्य जनतेची धार्मिक क्षेत्रातील पिळवणूक कशी होते याचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे. कशामध्ये, ब्राह्मणाचे कसब या ग्रंथामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर गुलामगिरी याच्यावरती आपल्याला प्रश्न होता, गुलामगिरी कधी लिहिला आहे प्रश्न विचारला जातो. मग कधी लिहिला गुलामगिरी, 1873ला. आणि हा ग्रंथ कोणाला समर्पित केला हाही प्रश्न विचारला जातो. मग हा अमेरिकेतील गुलामगिरी मुक्त चळवळीला काय त्यांनी हा ग्रंथ अर्पण केलेला ग्रंथ आहे. प्रश्न विचारला जातो की महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ कोणाला अर्पण केला आहे. मग कोणाला अर्पण केला आहे त्यांनी, तर अमेरिकेतील गुलामगिरी मुक्ती चळवळीला त्यांनी हा ग्रंथ अर्पण केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा त्यांचा ग्रंथ आहे शेतकऱ्याचा आसूड. मग शेतकऱ्याचा आसूड त्यांनी कधी लिहिला, 1883ला लिहिला. याच्यामध्ये काय वर्णन केलं त्यांनी, तर शेतकऱ्याची दयनीय अवस्था आणि त्याच्या शोषणाची कारणे मांडणारा हा ग्रंथ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे इशारा. इशारा कधी लिहिला होता, 1885ला. कशावरती आहे हे, जातीभेदावर आधारित सामाजिक विषमतेवर केलेलं हे काय प्रखर भाष्य आहे. ठीक आहे. आणि त्यांचा शेवटचा ग्रंथ होता तो म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म. हा कधी प्रकाशित झाला आहे, 1891ला. म्हणजे त्यांचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. प्रश्न विचारला जातो की महात्मा फुले यांचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता, तर कोणता आहे, सार्वजनिक सत्यधर्म आहे. कधी प्रकाशित झाला, 1891ला. आणि याच्यामध्ये काय आहे, तर विश्वबंधुत्व आणि मानवी हक्कांचा जाहीरनामा या ग्रंथामध्ये काय आहे, या ग्रंथामध्ये विश्वबंधुत्व आणि मानवी हक्कांचा जाहीरनामा आहे. मग असं सुद्धा विचारलं जातं की महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथामध्ये मानवी हक्काचा जाहीरनामा आहे. मग कोणत्या ग्रंथामध्ये आहे मानवी हक्काचा जाहीरनामा, तर सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये त्यांचा मानवी हक्काचा जाहीरनामा आहे. ठीक आहे. मग हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने हे सगळं काय असणार आहे, खूप महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघूया काय विचारलंय. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते. किती वेळेस हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झाला आहे. मग आधुनिक भारताचं जनक कोणाला म्हणतात, तर ते राजाराम मोहन राय यांना म्हणतात. कोणाला म्हणतात, राजाराम मोहन राय. ठीक आहे. मग सती प्रथा, त्यांचं कार्य काय राजाराम मोहन राय यांचं, तर सती प्रथा बंद करणे. त्याचबरोबर समाज सुधारणेचा पाया रचल्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, भारतीय प्रबोधनाचे जनक मानलं जातं किंवा आधुनिक भारताचे जनक मानलं जातं. मग प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो की सती प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले, राजाराम मोहन राय. सती प्रथा बंद करणारा गव्हर्नर कोण होता, विल्यम बेंटिंक होता. याच्यावरती सुद्धा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. विल्यम बेंटिंक याच्यावरती सुद्धा काय प्रश्न आपल्याला विचारले जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया, प्रश्न आहे 3 नंबर.
मूकनायक हे नियतकालिक कोणी सुरू केले? या मूकनायकावरती सुद्धा बघा, तुम्ही सगळे जर प्रश्न पाहिले ना तर हे सगळे प्रश्न कसे आहेत? वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत. कारण हे समाजसुधारक तेच आहेत. समाजसुधारक बदललेत का? तेव्हा जे समाजसुधारक होते तेच आता पण आहेत, म्हणून हे प्रश्न काय होत आहेत? वारंवार रिपीट होत आहेत. ठीक आहे. मग मूकनायक हे नियतकालिक कोणी सुरू केलेलं आहे? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं आहे. मग पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकची सुरुवात कधी केली होती? तर त्यांनी कधी केलं होतं हे मूकनायक वृत्तपत्र चालू? 1920ला केलं होतं. कधी केलं होतं? 1920ला. अजून इथे एक प्रश्न विचारला जातो की मूकनायक वृत्तपत्र सुरू करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना कोणी आर्थिक मदत केली? मग कोणी आर्थिक मदत केली होती त्यांना? तर त्यांना छत्रपती शाहू महाराजांनी काय केली होती? आर्थिक मदत केली होती. आणि किती मदत केली होती? तर 2500 रुपयाची मदत त्यावेळी त्यांना केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इतर काही वृत्तपत्र आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग प्रश्न विचारला जातो की बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? मग कोणी सुरू केलं होतं हे वृत्तपत्र? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पुढचा प्रश्न विचारला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कधी सुरू केलं? मग कधी सुरू केलं होतं? 1927ला सुरू केलं होतं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दुसरं वृत्तपत्र कोणतं आहे? जनता आहे 1930चं आणि प्रबुद्ध भारत आहे 1956चं. इथं अजून एक राहिलं ते म्हणजे कोणतं? समता वृत्तपत्र सुद्धा काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालू केलं होतं. कधी चालू केलं होतं? हे 1927ला चालू केलं होतं. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना कोणी केली? काय विचारलंय? विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना कोणी केली? मग याची स्थापना कोणी केलेली आहे? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी याची स्थापना केलेली आहे. आता पुढचा प्रश्न बघा, त्यांनीच आपल्याला हिंट दिली प्रश्नामध्ये. प्रश्न विचारला जाऊ शकतो की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना कधी केली? तर कधी केली? 1893ला केली. कधी केली? 1893ला. आता इथं अजून एक गुगली प्रश्न तयार होऊ शकतो. काय? की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना कोठे केली? मग त्यांनी स्थापना कुठं केलेली आहे? वर्धा या ठिकाणी केलेली आहे. आता बघा, हे लक्षात ठेवणं का महत्वाचं आहे? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं सगळं सामाजिक कार्य कुठं आहे? पुण्यामध्ये आहे. ठीक आहे. पुण्यातल्या हिंगणे या ठिकाणी आहे, ज्याला आता काय म्हणतात? कर्वे नगर म्हणतात. त्याचं जुनं नाव काय होतं? हिंगणे होतं. त्यांनी जेव्हा संस्था काढल्या तेव्हा त्याचं नाव काय होतं? हिंगणे होतं. आणि माझं नशीब असं की त्या हिंगण्यामध्येच मला D.Ed करण्याचा योग आलेला आहे. ठीक आहे. आता त्याला काय म्हणतात? कर्वे नगर म्हणतात. ठीक आहे. मग ही फक्त हीच संस्था आहे त्यांनी की ही पुण्याच्या बाहेर सुरू केलेली आहे, म्हणून प्रश्न आपल्याला इथं लॉजिकली तयार होत आहे, विचारला जाऊ शकतो. का? तर बाकीचं सगळं कार्य कुठे आहे त्यांचं? पुण्यामध्ये हिंगणे या ठिकाणी आहे, त्याला आता कर्वेनगर म्हणतात. आणि फक्त ही संस्था त्यांनी कुठं स्थापन केली होती? वर्धा या ठिकाणी स्थापन केली होती, म्हणून इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? मग कोणी केली होती? महर्षी धोंडो केशव कर्वे. कधी केली होती? 1896ला. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली? मग कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि कधी केली होती? 1910ला. त्याच्यानंतर भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर ती सुद्धा कोणी केली होती? महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि कधी केली होती? 1916ला. त्या विद्यापीठाला नाव काय दिलं होतं? SNDT विद्यापीठ किंवा SNDT युनिव्हर्सिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 1958ला त्यांना काय भारतरत्न हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला होता. आणि 1958ला त्यांचा कितवा वाढदिवस होता? तर त्यांचा 100वा वाढदिवस होता. म्हणजे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना काय केलं होता? भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता. आणि भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत? तर ते सुद्धा महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत. म्हणजे तुम्ही लक्षात आलं का महर्षी धोंडो केशव कर्वेवरती किती प्रश्न तयार होऊ शकतात? त्या सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण समाजसुधारक हे मोजके आहेत. महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना बघा तुम्हाला शाहू फुले आंबेडकर या 3 तर कंपल्सरी पाठच करायचे आहेत. त्याच्यानंतर कर्वे असतील किंवा मग सावित्रीबाई फुले असतील, रमाबाई रानडे असतील, पंडिता रमाबाई असतील, हे महाराष्ट्रातले काही ठराविक समाजसुधारक आहेत. विनोबा भावे असतील की ज्यांच्यावरती पुन्हा पुन्हा आपल्याला काय केले जातात? प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पण मेन कोण कोणते पहा? शाहू फुले आंबेडकर, त्याच्यानंतर महर्षी हे कर्वे असतील. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? बघा आता हा प्रश्न बघा तुम्हाला समाजसुधारक या घटकामध्ये पण येतो, वृत्तपत्र या घटकामध्ये पण येतो, इतिहास या घटकामध्ये सुद्धा येतो. म्हणजे किती प्रकरणामध्ये तोच प्रश्न पुन्हा फिरून विचारला जातो. मग दर्पण हे वृत्तपत्र मराठीतलं कोणी चालू केलं होतं?
तर ते बाळशास्त्री जांभेकरांनी केलं होतं. कधी चालू केलं होतं? 6 जानेवारी 1832 रोजी. कधी केलं होतं? 6 जानेवारी 1832 रोजी. कोणी केलं होतं? बाळशास्त्री जांभेकरांनी. आणि हे काय होतं? हे वृत्तपत्र मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र होतं. म्हणून हे काय महत्वाचं आहे. प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो की मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे? मग ते कोणतं आहे? दर्पण आहे. कोणी सुरू केलं होतं? बाळशास्त्री जांभेकरांनी. कधी सुरू केलं होतं? 6 जानेवारी 1832. आणि इथं तुम्हाला तारीख पण लक्षात ठेवायची. का तारीख लक्षात ठेवायची? तर हे 6 जानेवारीला काय असतो? पत्रकार दिन असतो. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. पत्रकार दिन कधी असतो? 6 जानेवारीला असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्वाची अशी सूचना. आपण मित्रांनो महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय महत्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित टेस्ट सिरीज असणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल? 10 टेस्ट भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या फक्त प्रश्नपत्रिका भेटतील का? तर या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला यासोबत काय केली जाईल? पाठवली जाईल किंवा सेंड केली जाईल. ठीक आहे, म्हणजे उत्तरासहित या प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा भेटतील. मग यामध्ये कोणत्या विषयाच्या नोट्स असतील? मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित, बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला पाठवल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की जे काही शालेय पुस्तकं आहेत इयत्ता 4थी पासून इयत्ता 8वी पर्यंतचे, या पुस्तकावरती सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग याच्या सुद्धा अतिशय IMP नोट्स तुम्हाला पाठवल्या जातील. मग यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयाच्या तुम्हाला अतिशय IMP नोट्स सेंड केल्या जातील. मग परीक्षेमध्ये तुम्ही फक्त एवढ्याचाच जर अभ्यास केला तर तुम्हाला किती मार्क पडतील? तर तुम्हाला त्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त मार्क काय हे निश्चितपणे मिळतील. ठीक आहे, म्हणजे एवढं केलं तरी तुम्ही परीक्षा काय होत आहे? आरामामध्ये पास होऊन जात आहे. मग याची किंमत किती आहे मित्रांनो? तर 200 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडणार आहे? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे पैसे तुम्हाला कुठं पाठवायचे? तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा. व्हॉट्सअप नंबर आहे आपला 9689141430. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. काय मेसेज करायचा आहे? स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. आणि त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे? 139 रुपये तुम्हाला पे करायचे आहे त्या स्कॅनरवरती किंवा QR कोडवरती. ठीक आहे, 139 रुपये. ज्यांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत त्यांनी या नंबरवरती जरी पाठवले तरी चालेल. नंबरवर पैसे पाठवायचे आणि काय करायचं आहे? पेमेंट झाल्यावरती त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो मला व्हॉट्सॲपवरती काय करायचा आहे? पाठवायचा आहे. ठीक आहे, व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर संपूर्ण स्टडी मटेरियल तुम्हाला काय केलं जाईल? व्हॉट्सॲपलाच PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल? 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला शेअर केलं जाईल किंवा पाठवलं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया. 6 नंबर, स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? मग स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तर महात्मा फुले यांचा उल्लेख केला जातो. का उल्लेख केला जातो? किंवा प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की महात्मा फुले यांनी महिलांसाठी किंवा मुलींसाठी पहिली शाळा कधी सुरू केली? तर कधी सुरू केली होती? 1 जानेवारी 1848. दुसरा प्रश्न विचारला जातो की महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कुठे सुरू केली? तर ती पुण्यामध्ये सुरू केली होती. कुठे? पुण्यात. आणि कोणत्या ठिकाणी? तर पुण्यामध्ये ती भिडे वाड्यामध्ये सुरू केली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. 7 नंबर, शतपत्रे कोणी सुरू केले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मग हे शतपत्रे कोणी सुरू केले होते? तर हे गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिले होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न असा विचारला जातो की गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रामधून लिहिली? तर त्यांनी कोणत्या वृत्तपत्रामधून लिहिली होती? तर प्रभाकर या साप्ताहिकामधून त्यांनी काय केली होती? ही शतपत्रे लिहिली होती. आता पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो पहा. गोपाळ हरी देशमुख यांनी एकूण किती शतपत्र लिहिली होती असं विचारलं जातं. काय? गोपाळ हरी देशमुख यांनाच काय म्हणतात? गोपाळ हरी देशमुखांना लोकहितवादी म्हणतात. मग लोकहितवादी यांनी एकूण किती शतपत्र लिहिली होती असं आपल्याला विचारलं जातं. आणि मग आपल्याला काय वाटतं? बाबा हे शतपत्र आहे म्हणजे किती असणार आहेत? 100 असणार आहेत. आणि ते 100 पर्याय आपल्याला 1 नंबर देऊन टाकतील. मग आपला मार्क चुकल. तर त्यांनी किती शतपत्र लिहिली होती? एकूण 108 पत्राद्वारे काय केलं होतं? समाजातील अंधश्रद्धावरती प्रहार केला होता. आणि ह्या 108 पत्रांनाच काय म्हटलं जातं? शतपत्रे म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे ह्या आकड्यावरून तुम्हाला जरी 100 वाटत असलं तरी ती 100 पत्र नव्हती, ती किती होती? 108 होती. ठीक आहे, प्रभाकर हे वृत्तपत्र कोणाचं होतं याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग हे कोणाचं वृत्तपत्र होतं?
हे भाऊ महाजन यांचं वृत्तपत्र होतं. ठीक आहे. पण याच्यामधून लिखाण कोणी केलं होतं? लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी केलं होतं. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक आपला 8 आहे. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? आता बघा, इथं पुणे सार्वजनिक सभेची जी स्थापना आहे याच्यावरती प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जसे पर्याय असतील तसं तुम्हाला उत्तर द्यायचंय. बघा, जसे तुम्हाला पर्याय असतील तसं. आता इथं पर्याय काय दिलेत? गोपाळ गणेश आगरकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती म गो रानडे म्हणजे महादेव गोविंद रानडे, विठ्ठल रामजी शिंदे. मग इथं आपल्याला काय उत्तर लिहावं लागेल? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. का विचारलं त्यांनी? तर ही कोणाच्या पुढाकाराने झाली असं विचारले. आणि जर इथं आपल्याला ऑप्शन असतं सार्वजनिक काकाचं, कोणाचं ऑप्शन असतं? सार्वजनिक काकाचं जर आपल्याला ऑप्शन असतं, ठीक आहे, तर आपल्याला उत्तर काय लिहावं लागलं असतं? सार्वजनिक काका म्हणजेच ग वा जोशी म्हणजे गणेश वासुदेव जोशी हे आपल्याला उत्तर लिहावं लागलं असतं. पण इथं आपल्याला तसं ऑप्शन आहे का? नाही. म्हणून तुम्हाला काय सांगितलं मी, तुम्हाला जर रानडे ऑप्शन असेल तर रानडे लिहा, सार्वजनिक काकांचं ऑप्शन असेल तर ते लिहून टाका. ठीक आहे. मग या सभेची स्थापना कधी झाली? प्रश्न विचारला जातो की बाबा पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? तर ही कधी झाली होती? 2 एप्रिल 1870ला. ही कोणत्या देवस्थानच्या प्रश्नासाठी स्थापना झाली होती हाही प्रश्न विचारला जातो. मग पुण्याच्या स्वारगेटच्या पलीकडे एक पर्वती देवस्थान आहे बघा, त्या पर्वती देवस्थानामध्ये जो काही भ्रष्टाचार चालला होता त्याची चौकशी करण्यासाठी या सभेची स्थापना झाली होती. ठीक आहे. आणि ही या सभेचे पुणे सार्वजनिक सभेचे पहिले अध्यक्ष कोण होता असाही प्रश्न विचारला जातो. मग याचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर भवनराव श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी. ठीक आहे. हे काय होते? औंधचे संस्थानिक होते आणि हे या सभेचे काय होते? अध्यक्ष होते. ठीक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं बघा, गणेश वासुदेव जोशी म्हणजेच कोण? सार्वजनिक काका यांनी सभेचे कार्य काय केलं? घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी मोठे कष्ट घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि म्हणूनच गणेश वासुदेव जोशी म्हणजे ग वा जोशी यांना काय म्हटलं जातं? सार्वजनिक काका म्हणलं जातं. ठीक आहे. मग यांचं जर तुम्हाला पर्यायामध्ये नाव असेल तर तुम्हाला डोळे झाकून ते उत्तर लिहून टाकायचं आहे. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा जाहीरनामा कधी काढला? कधी काढला होता हा जाहीरनामा? तर 1902ला काढला होता. तारखेसहित लक्षात ठेवायचं, 26 जुलै 1902ला त्यांनी काय केलं होता? मागासवर्गीयासाठी 50% आरक्षण लागू केलं होतं. किती टक्के आरक्षण लागू केलं होतं? 50% आरक्षण. कोणासाठी? मागासवर्गीयासाठी. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 10. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? कोणतं वृत्तपत्र? सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं? हे तर गोपाळ गणेश आगरकरांनी. कोणी सुरू केलं होतं? आगरकरांनी सुरू केलं होतं. कधी सुरू केलं होतं? तर 1888ला केलं होतं. केसरीतून बाहेर पडल्यावर. मग बघा, केसरी वृत्तपत्राची स्थापना कधी झाली होती? 1881ला. कोणी स्थापना केली होती? लोकमान्य टिळकांनी स्थापना केली होती. हे आपण कालच्या प्रकरणामध्ये पाहिलं. परंतु या केसरीचे पहिले संपादक कोण होते? तर केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जातो. आगरकर काय होते? केसरीचे पहिले संपादक होते. मग आगरकरांनी काय केलं बाबा? 1887ला त्यांचं टिळकांसोबत काय झाले? मतभेद झाले. कोणत्या मुद्द्यावर मतभेद झाले हाही प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये. मग टिळक आणि आगरकर यांचे मतभेद कोणत्या मुद्द्यावरती झाले होते? की आगरकरांचं म्हणणं काय होतं? बाबा आधी आपण काय करू? सामाजिक सुधारणा करू आणि नंतर राजकीय सुधारणा करू. आणि टिळकांचं म्हणणं काय होतं? आधी आपण राजकीय सुधारणा करू मग सामाजिक सुधारणा काय होईल? आपोआप होईल असं टिळकांचं म्हणणं होतं. याच्यावरती दोघांचा वाद झाला आणि 1887ला काय केलं? मग आगरकरांनी केसरीचा राजीनामा दिला आणि स्वतःचं सुधारक हे वृत्तपत्र काढलं. कधी काढलं? 1888ला. कशासाठी काढलं? तर पहा, बुद्धी प्रामाण्यवादाचा प्रचार करण्यासाठी हे पत्र काढलं. मग प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणी बुद्धी प्रामाण्यवादाचा प्रचार केला? तर कोणी केला होता? गोपाळ गणेश आगरकरांनी केला होता. ठीक आहे. पुढे जाऊया. 11 नंबर. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? किती वेळेस प्रश्न रिपीट झाला पहा. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली होती? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. आणि कधी केली होती? तर ती 18 ऑक्टोबर 1906ला केली होती. कुठं केली होती बाबा? तर ती मुंबईमध्ये केली होती. आणि कशासाठी केली होती? तर अस्पृश्यता निवारण्यासाठी केली होती. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, सगळ्या अँगलनी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. शारदा सदनची स्थापना कोणी केली? कशाची स्थापना? शारदा सदनची. कोणी केली होती? तर ही पंडिता रमाबाईंनी केली होती. ठीक आहे. भरपूर महत्त्वाचं आहे. पंडिता रमाबाईवरती आपल्याला प्रश्न विचारला जातो, 100% विचारला जातो. मग कुणी केली होती स्थापना? पंडिता रमाबाईंनी. कधी केली होती? आता हे लक्षात ठेवायचं. शारदा सदनची स्थापना कधी केली होती? 1889ला. आणि कुठं केली होती हे पण लक्षात ठेवा. कुठं केली होती? मुंबईमध्ये केली होती. स्थापना कुठं केली होती? मुंबईत. कधी? 1889ला. पण त्याच्या पुढच्या वर्षी
ती काय झाली 1890ला त्यांनी ती संस्था काय केली, पुण्यामध्ये स्थलांतरित केली होती, लक्षात ठेवा. मग या संस्थेचा खरा विस्तार कुठं झाला, पुण्यामध्ये झाला, पण स्थापना कुठे केली होती, मुंबईत केली होती. मग जसा प्रश्न विचारतील बाबा त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक आहे 13. रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते होतं. कशाचं बोधचिन्ह विचारलंय, रयत शिक्षण संस्थेचं. मग रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह काय आहे, तर ते वटवृक्ष आहे. काय आहे बोधचिन्ह, आता हे वटवृक्ष आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो बाबा रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली, तर कधी झाली होती, 4 ऑक्टोबर 1919ला स्थापना झाली होती. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली हाही प्रश्न विचारला जातो. मग कर्मवीर पद्मश्री भाऊराव पाटलांनी काय केली होती, रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. कधी, 4 ऑक्टोबर 1919ला केली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कुठे केली, तर कुठे केली होती, काले या ठिकाणी, काले या गावामध्ये. हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर सातारा जिल्ह्यामधल्या काले या खेडेगावी त्यांनी काय केली होती, रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. आणि आज ही संस्था त्यांच्या बोधचिन्हाप्रमाणे या संस्थेचं रूपांतर काय झालं, कशामध्ये झालेलं आहे, वटवृक्षामध्ये झालेलं आहे. ठीक आहे, कमवावं शिका ही योजना कोणी आणली, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग कमवावं शिका ही योजना सुद्धा कोणी आणली होती, कर्मवीर भाऊराव पाटलांनीच आणलेली आहे. पुढचा प्रश्न 14 नंबर. संत गाडगेबाबांचे पूर्ण नाव काय आहे. मग संत गाडगेबाबांचं पूर्ण नाव काय, डेबूजी झिंगराजी जानोरकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे. गाडगेबाबांचा जन्म कोणत्या वर्षी झाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, 1876ला झाला होता. आणि कुठे झाला होता, अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 15 नंबर. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला. किती वेळेस प्रश्न बघा, सगळे प्रश्न आहेत ना, हे सगळे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जाणारे आहेत, म्हणजे पुन्हा पुन्हा रिपीट होणारे हे प्रश्न आहेत. ठीक आहे, मग स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला होता, तर हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. कोणी लिहिलेला आहे, ताराबाई शिंदे यांनी. कधी लिहिला होता हा ग्रंथ, ताराबाई शिंदे यांनी, तर 1882 मध्ये लिहिला होता. हा ग्रंथ लिहिण्यासाठी ताराबाई शिंदे यांना प्रोत्साहन कोणी दिलं होतं, हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग कोणी प्रोत्साहन दिलं होतं, तर ते महात्मा फुले यांनी काय केलं होतं, त्यांना हा ग्रंथ लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की या ग्रंथामध्ये नेमकं काय आहे बघा, ग्रंथामध्ये काय आहे किंवा कशावर टीका केलेली आहे, कशाचा उल्लेख आहे. तर या ग्रंथामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, पुरुष प्रधान संस्कृतीवरती काय केलेलं आहे, टीका केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे 16 नंबर. मानव धर्म सभा कोठे स्थापन झाली. मग ही मानव धर्म सभा कुठे स्थापन झाली होती, तर ती सुरत या ठिकाणी स्थापन झाली होती. पुढचा प्रश्न असा विचारला जातो की मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली. मग कोणी केली होती, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काय केली होती, मानव धर्म सभेची स्थापना केली होती. आणि कधी स्थापना केली होती, तर 1844ला. आणि कुठे केली होती, तर ती सुरत या ठिकाणी केली होती. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न 17 नंबर. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली. आता बघा, शारदा सदन आणि सेवा सदन याच्यामधला फरक लक्षात ठेवायचा आहे. शारदा सदन कोणाचं आहे, शारदा सदन आहे पंडिता रमाबाईचं. शारदा सदन कोणाचं आहे, पंडिता रमाबाईचं. आणि सेवा सदन कोणाचं आहे, तर ते आहे रमाबाई रानडे. ह्या रमाबाई रानडे कोण होते, तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या कोण होत्या, या पत्नी होते. आणि यांनी कोणती संस्था स्थापन केलेली आहे, सेवा सदन ही संस्था स्थापन केलेली आहे. कधी स्थापन केली होती, 1908 मध्ये. कशासाठी, तर महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी. आणि ही शारदा सदन कधी स्थापन केली होती, 1889ला. कुठं स्थापन केली होती, मुंबईमध्ये. नंतर हिचं स्थलांतर कुठं केलं, पुणे या ठिकाणी. पुण्यात कधी स्थलांतर केलं होतं, 1890ला. आणि हिचं कार्य काय होतं, तर याचं कार्य काय होतं, विधवा निराश्रित स्त्रियांना आश्रय देणं किंवा त्यांना पुढच्या उपजीविकेत शोध करण्यासाठी शिक्षण देणं, हे काय होतं, शारदा सदनचं कार्य होतं. मग दोन्हीचं नाव पण फरक लक्षात ठेवायचं, स्थापनेमधला फरक पण लक्षात ठेवायचं. कारण रमाबाई दोन्हीकडे पण आहे, पण एक पंडिता रमाबाई आणि एक कोण आहे, रमाबाई रानडे आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी सूचना मित्रांनो, आपण महा TET 2026 साठी आपण अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्समध्ये कोणते विषय असतील मित्रांनो, तर या ठिकाणी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे महा TET साठीचे सर्वात महत्त्वाचे विषय. महा TET साठीचे सर्वात महत्त्वाचे विषय कोणते आहेत, तर ते आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण. या दोन विषयाची जर तुम्ही चांगली तयारी केली तर तुम्ही परीक्षा काय होता, 100% परीक्षा तुम्ही पास होता. एवढे महत्त्वाचे हे विषय आहेत. मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल, तर प्रकरणानुसार लेक्चर असतील. या दोन विषयाचे प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील, लेक्चर असतील.
त्याच्यानंतर लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार काय केलं जातील, स्पेशल नोट्ससुद्धा दिल्या जातील आणि पुन्हा प्रत्येक प्रकरणानुसार काय केली जाईल तुमची त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्टसुद्धा तुम्हाला असेल. ऑनलाईन टेस्टने काय होईल, तुमचा सराव होईल. म्हणजे कोर्सचं स्वरूप लक्षात घ्या. बघा, तुम्हाला एक तर प्रकारानुसार लेक्चर दिले जातील, मग त्यामध्ये तुमचं बेसिक क्लिअर होईल, तुमच्या संकल्पना क्लिअर केल्या जातील. त्याच्यानंतर रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला परत नोट्स दिल्या जातील आणि त्याच्यानंतर नोट्स झाल्यावर आपला अभ्यास किती झाला, मग याच्यासाठी सराव महत्त्वाचा आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रकरणानुसार त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्टसुद्धा दिल्या जातील. ठीक आहे. मग जर तुम्ही एवढा कोर्स केला तर हे 2 विषय तुम्हाला TET परीक्षेत किती मार्काला आहेत बाबा, 60 मार्काला आहेत. मग तुम्हाला 60 पैकी किती मार्क पडतील, तर 50 पेक्षा जास्त मार्काचे आपण या ठिकाणी काय करतोय, गॅरंटी देतोय किंवा हमी देतोय. ठीक आहे. मग हा कोर्स कोणासाठी उपयुक्त असणार आहे, ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी पण उपयुक्त आहे आणि ज्यांना TETचा पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा काय हा कोर्स अतिशय उपयुक्त आहे. का दोन्ही पेपरसाठी एकच कोर्स बरं, तर दोन्ही पेपरसाठी दोन्ही विषयाचा सिलेबस काय सारखाच आहे, सारखेच प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. म्हणून दोन्ही पेपरसाठी हा काय असणार आहे, अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. याची किंमत किती आहे, 1000 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर हा तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडणार आहे, 499 रुपयाला हा कोर्स पडणार आहे. मग हे 499 रुपये आणि ॲप्लिकेशनमध्ये जर पेमेंट केलं तर त्याच्यामध्ये 23 रुपये ॲड होऊन तुम्हाला असे किती 522 रुपये तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करावं लागते. ठीक आहे. मग ॲप्लिकेशन कोणतं आहे, आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. NG क्लासेस या नावाने काय आहे आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन मिळेल किंवा या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज केला की सर आम्हाला लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा पाठवली जाईल. त्याच्यानंतर ज्यांना कुणाला ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायला अडचण येते त्यांनी जर या नंबरवरती पेमेंट केलं, या नंबरवरती पेमेंट केलं, किती पेमेंट करायचं या नंबरवरती, 499 रुपये. ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट किती करायचं आहे तुम्हाला, 522 रुपये किंवा 523 रुपये. ठीक आहे. तर या नंबरवरती पेमेंट केलं तरी मी तुम्हाला काय करू शकतो, आपल्या कोर्सला जॉईन करू शकतो. पण हे पेमेंट कोणी करायचं आहे, ज्यांना बाबा ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही त्यांनी करायचं आहे. ज्यांना करता येतं त्यांनी काय करायचं आहे, ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं आहे. ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केल्याबरोबर तुम्ही काय होता, बॅच किंवा कोर्सला आपल्या आपोआप जॉईन होता. या नंबरवरती पेमेंट केल्यावर काय होतं, मग मला तुम्हाला कोर्सला जॉईन करावं लागतं. एवढा दोन्हीमध्ये फरक आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 18. साने गुरुजींनी आंतरभारतीची स्थापना कोणत्या उद्देशाने केली. मग साने गुरुजींनी आंतरभारतीची स्थापना कशाच्या उद्देशाने केली होती, तर भाषा भगिनींचा परिचय देण्यासाठी केली होती. म्हणजे विविध प्रांतातील लोकांना एकमेकांच्या भाषा व संस्कृती शिकावी यासाठी त्यांनी काय केला होता, हा प्रयत्न केला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारला जातो या ठिकाणी की साने गुरुजींनी खालीलपैकी कशाची स्थापना केली. मग साने गुरुजींनी कशाची स्थापना केली होती, आंतरभारतीची स्थापना केली जाते. किंवा फिरून प्रश्न असा विचारू शकतात की आंतरभारती या संस्थेची स्थापना कोणी केली. मग ती कोणी केली होती, साने गुरुजींनी केली होती. म्हणजे हे सगळं लक्षात ठेवायचं तुम्हाला. आपल्याला कितीही फिरून प्रश्न काय करू शकतात, विचारू शकतात. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 19 आहे. काय विचारले पहा, परमहंस सभेची संस्थापक कोण होते. आता काय विचारलं आपल्याला की बाबा ही जी परमहंस सभा होते या सभेचे संस्थापक कोण होते, पण याचे संस्थापक सुद्धा कोण होते, तर ते दादोबा पांडुरंग तरखडकरच होते. ठीक आहे. मग परमहंस सभा असेल किंवा आत्मीय सभा असेल किंवा प्रार्थना समाज असेल या सगळ्याचे संस्थापक कोण आहेत, दादोबा पांडुरंग तरखडकरच आहे. ठीक आहे. मग या संस्थेची स्थापना कधी केली होती त्यांनी, तर 1849 ला केली होती. आणि कुठं केली होती, तर ती मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. लक्षात ठेवायचे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी आत्मीय सभेची स्थापना कधी केली होती, आत्मीय सभा तर ती 44 ला केली होती, 1844 ला. कुठं केली होती ही 1844 ला, सुरत या ठिकाणी. ठीक आहे. आणि परमहंस सभेची स्थापना कुठं केली, 1849 ला. कुठं केली होती, मुंबई या ठिकाणी स्थापन केली होती. आणि ही संस्था कशी होती, एक गुप्त संस्था होती. कशी संस्था होती, गुप्त संस्था होती. लक्षात ठेवा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणती संस्था गुप्तपणे काम करत होती, तर कोणती संस्था होती ती, परमहंस सभा होती. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 20. भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण. तुम्हाला सांगितलं तुम्ही वरती स्पष्टीकरणामध्ये, कोणाच्या स्पष्टीकरणामध्ये सांगितलं तुम्ही तुम्हाला, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे. काय, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जे स्पष्टीकरण दिलं होतं मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत, तर ते महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत. कधी मिळालं होतं त्यांना भारतरत्न, 1958 ला. आणि 1958 ला त्यांचा काय होता, 100व्या वाढदिवसानिमित्त त्यांना हा काय केला होता, भारताचा सर्वोच्च सन्मान त्यांना मिळाला होता. ठीक आहे.
पुढचा प्रश्न 21 नंबर, ग्रामगीता कोणी लिहिली? मग ग्रामगीता कोणी लिहिलेली आहे? तर ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली आहे. याच्यामध्ये कशाचा उल्लेख आहे ग्रामगीतेमध्ये? तर ग्राम विकास आणि स्वच्छतेचा संदेश देणारी ही काय आहे? आधुनिक गीता मानली जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 22, स्वातंत्र्यवीर ही पदवी विदा सावरकरांना कोणी दिली? आता विदा सावरकरांना म्हणजे विनायक दामोदर सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी कोणी दिली होती? तर ही प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच प्र के अत्रे यांनी ही पदवी त्यांना दिली होती. ठीक आहे. पुढे प्रश्न पहा 23 नंबर, पुन्हा महात्मा फुलेवरती प्रश्न आहे बघा. तुम्हाला काय सांगितलं होतं मी? शाहू फुले आंबेडकर असतील, कर्वे असतील, विरा शिंदे असतील, यांच्यावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य काय होतं? तर सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, हे काय होतं? सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य होतं. किंवा प्रश्न विचारला जातो सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? मग ती कोणी स्थापना केली होती? महात्मा फुलेंनी स्थापना केली होती. कधी केली होती? 24 सप्टेंबर 1873ला. कोणत्या ठिकाणी केली होती सत्यशोधक समाजाची स्थापना? तर पुणे या ठिकाणासाठी. आणि कशासाठी केली होती? तर या स्थापन झालेल्या समाजाने ईश्वराची भक्ती करण्यासाठी पुरोहिताची गरज नाही असं सांगितलं होतं. बहुजनांच्या हितासाठी ही संस्था स्थापन केली होती. आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? मग आगरकर हे कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 25, गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी कोणाला अर्पण केला? बघा पुन्हा महात्मा फुलेवरती प्रश्न होता. म्हणजे महात्मा फुलेवरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग त्यांनी हा कोणाला अर्पण केला होता? तर अमेरिकेमधली जी जनता होती की त्यांनी काय केलं होतं? अमेरिकेमधली गुलामगिरी नष्ट करण्यासाठी काय केली होती? चळवळ केली होती. या चळवळीचा सन्मान करण्यासाठी त्यांनी काय केला होता? 1873 मध्ये हा ग्रंथ त्यांना लिहून अर्पण केला होता. मग कोणासाठी अर्पण केला होता हा? अमेरिकेतील निग्रो जनतेला. का केला होता? तर त्यांनी अमेरिकेमध्ये गुलामगिरी नष्ट करण्यासाठी काय केली होती? चळवळ केली होती म्हणून केला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 26 नंबर, शारदा सदनची स्थापना कोणी केली? मग रमाबाई रानडे किंवा पंडिता रमाबाई, यापैकी तुम्हाला जे योग्य उत्तर वाटत असेल ते तुम्ही काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.